लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। मी सध्या वाशिमच्या पोरादेवी या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये अनेक उमेदवार या ठिकाणी दर्शनाकरिता येणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे महंत आहेत, महंत सुनील महाराज आहेत। महाराज, काय सांगाल या ठिकाणी आज या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी येणार आहेत, नेमकं या ठिकाणी आपली भूमिका काय असेल? सर्वप्रथम आज गुढीपाडवा निमित्त संपूर्ण देशवासियांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज या पवित्र भूमीमध्ये बंजारा काशीमध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे सगळेच उमेदवार, सर्व पक्षाचे उमेदवार इथं दर्शनाकरिता तथा नारळ फोडण्याकरिता येत आहे। मी एक पोहरादेवी धर्मपीठाचा महंत या नात्याने, शिवालाल महाराज यांचा वंशज या नात्याने मी सर्वांचं या पवित्र काशीमध्ये स्वागत करतो। परंतु मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक नेता असून, शिवसैनिक असूनही आपली संस्कृती आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, म्हणून धर्मपीठ तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो। नेमकं गुढीपाडवा निमित्त या ठिकाणी काय विशेष कार्यक्रम असतात? या आज गुढीपाडवा निमित्त 9 दिवस इथे रामनवमीपर्यंत इथं यज्ञ, होम हवन यज्ञ सुरू राहतात आणि 9 दिवस लगातार बंजारा समाजाच्या काशीमध्ये आजपासून पूर्ण देशातील बंजारा भाविक दर्शनाकरिता येतात आणि रामनवमीच्या दिवशी इथे जगद्गुरू संत शिवालाल महाराज, संत बामणलाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या दर्शनाकरिता 9व्या दिवशी म्हणजे रामनवमीला नतमस्तक होण्याकरिता, नवस फेडण्याकरिता संपूर्ण देशातील बंजारा भाविक येतात। कॅमेरा पर्सन दीपक सह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, पोहरादेवी, वाशिम।